आबा, आता आपण हा जो दूध व्यवसाय करताय याच्यामध्ये आपल्याला एकल्यालाच झटताय का आपल्याला कोणी मदत करू लागतं या ठिकाणी? एक मुलगा आणि एक मजूर आहे ना. अच्छा, एक मुलगा आणि एक मजूर आहे. हो. बाकी मग ते शेतीमध्ये पण आपल्याला काम करू लागत हो, असतील. करावं लागतं. तर 100 लिटर दूध कसा रेट म्हणले तुम्ही? 35 रुपये लिटर. 35 रुपये. तर मित्रांनो 3,500 रुपयाचं आबायचं घरच्या घरी दूध आहे वैयक्तिक स्वतःचं डेली. आणि आज हे आबा पेंट किती लागते? म्हणजे एक पोतं लागत असेल दिवसाला सुगराचं? जास्त लागतंय? हो. एक पोतं लागतंय. तर सरासरी खर्चावर जाऊन बटाई जाते रोज. अर्ध्याला अर्ध. हो. तर मित्रांनो 3,500 रुपये जरी त्यांना रोजगार पडत असेल तर त्याच्यातलं समजा घरचं चारा असताना सुद्धा जवळपास 1,500 रुपये आपल्याला खर्च लागतंय म्हणायचं, बाकीचा मजूर आणि खुराकाचा धरून. तर विचार करायला गेलं तर घरचा चारा आहे म्हणून त्यांना एक दिवसाला 1,500 रुपये रोज यांना 12 गाईतून पडतो. म्हणजे एक 45,000 रुपये महिना, 45 ते 50,000 रुपये महिना त्यांना फक्त ह्या गाईपासूनच आपल्याला भेटतो. तर म्हणजे फक्त दुधापासून. बाकी ते 4 गाई विकतात. म्हणजे 4 गाई जरी त्यांनी एक 60,000 रुपयांनी जरी गाई विकली तरी 6 6 12 एक 2.5 लाख रुपयाच्या गाई ते म्हणजे आणखी प्रॉफिटमध्ये आहेत वर्षाला. तर अशा पद्धतीने मित्रांनो 6 आणि 2.5 एक 8-9 लाख रुपये ते म्हणजे घरचा चारा असताना खर्च सगळा वजा करता 8-9 लाख रुपये या गाईपासून कमवतात. तर त्याच्यासाठी मित्रांनो एकतर घरचा चारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः झटतात आणि एक मजूर आहे सोबत त्यांना मदत करण्यासाठी. आणि त्याच्यासोबतच घरच्या कालवडी तयार करून ते विकतात. कारण की 2000 पासून म्हणजे गेली 26 वर्ष आबा या क्षेत्रात आहेत. त्याच्यामुळे त्यांना याच्यातील जी टूक आहे ती भेटलेली आहे. तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर फक्त दूध विकून तुम्ही पैसे कमवू शकत नाहीत. आता राहिलं वर्षाला 35 टायल्या त्यांचं शेणखत निघलंय. तर ते शेणखत 35 टायल्या एक किती रुपयाला असते टायली? 1,500-2,000 हजार रुपयाला. हां, समजा विकायची म्हणलं तर 3,500 रुपयाला. तर त्या शेणाचेच मित्रांनो 1,00,000-1,15 लाख रुपये, गायचे विक्रीचे 2.5 लाख रुपये, 3.5 लाख रुपये हे बाहेरलेच कमवतात. बाकी दुधाचे मग खर्च अर्ज जाता वर्षाचे एक 6 लाख रुपये. तर तुम्ही विचार करू शकता 12 गाईमध्ये ते कसेही 10 लाख रुपये कमवतात. फक्त चारा घरचा आहे, एक स्वतः नियोजनाला आहेत आणि आणखी एक भैयासाहेब त्यांना मदत करतात. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. नक्कीच तुम्हाला दूध व्यवसाय करायचा असेल आणि 35 रुपये भाव जर अशा पद्धतीने राहत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं कमवू शकता. नोकरी वगैरे तुम्हाला करायची गरज नाही. जर घरची शेती असेल तर तुम्ही चारा करून बिंदास गाई पाळू शकता. बाकी आजार वगैरे तर सगळ्याच ठिकाणी येतात. आबांकडे बी आलेले आहेत आणि आबा त्यांना नियोजन करून अशा पद्धतीनं काम पण करत आहेत. तर धन्यवाद आबा, तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण होळमधून घेतलेला आहे. रामचंद्र आबा शिंदे यांची ही मुलाखत होती.